भारत पाकिस्तानमध्ये सध्या प्रचंड तणावाचं वातावरण आहे आणि खरं तर सध्याच्या परिस्थितीत पाकिस्तानचे खायचे सुद्धा वांदे असतानाही त्यांच्याकडनं कुरापती सुरूच असल्याचं चित्र आहे। तिकडे अमृतसरमध्ये पाकिस्तानने ड्रोन हल्ला करण्याचा प्रयत्न केला आणि भारताने तो अर्थातच हाणून पाडला। लष्कराने उत्तम कामगिरी करत हाणून पाडला। पाकिस्तान एवढ्यावरतीच थांबला नाही तर जम्मू काश्मीरच्या विविध भागामध्ये सुद्धा पाकिस्तानने हल्ल्याचा प्रयत्न केला। मात्र पाकिस्तानचे ड्रोन भारताने खाली पाडले, हल्ल्याचा डाव उधळून लावला। पाकचं इराण बनावटीचं फतेह-1 हे क्षेपणास्त्र भारताकडनं जमीनदोस्त करण्यात आलंय आणि भारताच्या बराक 8ने डागलेलं फतेह हरियाणातच जमीनदोस्त झालं। परवाच चीनी बनावटीच्या HQ-9 क्षेपणास्त्र प्रणालीला सुद्धा भारताकडनं निकामी करण्यात आलंय। पंजाबच्या होशियारपूरमध्ये शेतात पाकिस्तानी ड्रोन आढळलं आणि भारतीय लष्कराने हा ड्रोन खाली पाडलेला आहे। तसंच भारतीय लष्कराच्या एअर डिफेन्स सिस्टीमने पहाटे पाकिस्तानी ड्रोन पाडलेला आहे। पठाणकोट हवाई तळावरती सुद्धा पाकिस्तानकडनं हल्ल्याचा प्रयत्न झालेला होता आणि तो हल्ला सुद्धा भारताने हाणून पाडला। आपण अमृतसरमधली सध्या दृश्य बघतोय। विविध ठिकाणी असे अवशेष सापडलेले आहेत, ड्रोनचे म्हणा किंवा मिसाईल्सचे। उधमपूरमधली दृश्य बघतोय आणि हे अवशेष सगळीकडनं गोळा करून आता फॉरेन्सिकसाठी तपासणीसाठी ते पाठवण्यात येतात, जेणेकरून त्यातून कुठल्या पद्धतीची प्रणाली ही होती, कुठले ड्रोन्स होते हेही कळतंय। गुजरातमधली सुद्धा दृश्य आहेत। सीमावर्ती भागामध्ये म्हणजेच गुजरात, राजस्थान, पंजाब, जम्मू आणि काश्मीर या राज्यांच्या सीमेकडच्या अनेक ठिकाणांना लक्ष्य केलेलं होतं, परंतु या मिसाईल्सना अक्षरशः भंगारात काढण्याच्या परिस्थितीमध्ये आणून ठेवलेला आहे भारताच्या S-400 या डिफेन्स प्रणालीने। कच्छची दृश्य सुद्धा आपण बघतोय। गुजरातमधला कच्छ हा भाग सुद्धा अर्थातच पाकिस्तानच्या जवळ जाणार आहे आणि त्याचबरोबर सियालकोटमधली दृश्य आहेत। ही दृश्य आहेत भारताने जे इराणी बनवटीचं क्षेपणास्त्र जमीनदोस्त केलं त्याची सुद्धा आपण काही दृश्य बघणार आहोत। पण सियालकोटमधली दृश्य आहेत ती अर्थातच आपण बघतोय। सिरसातली दृश्य आहेत ही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।